नमस्कार। आम्ही सगळे वडाळा विभागातले वडाळा पूर्व या विभागामध्ये बरकत अली नगर, कोरबा मिठागर, आनंदवाडी, रामामातावाडी, नानाबाईवाडी, बरकत अली नगर, राजीव गांधी नगर, पंचशिला नगर या नगरचे आम्ही सगळे रहिवासी आहे। आम्ही इथं आता या विभागात आम्ही जिथं आलेलो आहे तो वडाळा पूर्व, वडाळा पश्चिम या विभागातला वडाळा टीटी आपला वडाळा डेपो इथल्या बीएसटी केंद्रावर आम्ही इथे आलेलो आहे। त्याचबरोबर आमच्या इथं महिला मंडळ पण आलेले आहे। प्रत्येकाला घराचा त्रास आहे। आज आम्ही जवळजवळ 2 महिने झालेलो आहे आम्ही इथे लाईटीचा त्रास सहन करतोय। वारंवार आमच्या विभागाची लाईट जात असती तर लाईट गेल्यावर आम्ही या सर्वांना वारंवार कंप्लेंट करतो बीएसटीला, बाबा आमची लाईट जातीये। तर इथं एकच आहे, यांना जो लँडलाईन नंबर आम्हाला दिलेला आहे त्या लँडलाईन विभागाचा पण हे लोक एकही आमचा फोनही उचलत नाही। सरळ यांचा रिसिव्हर जो असतो हे लोक साईटला ठेवता आणि इकडे आल्यावर इथले जे अधिकारी आहे आम्हाला उलट उत्तर देता, तुम्ही आमच्या खुर्चीवर येऊन बसा, बघा कसं वाटतंय। या बाबांना आम्ही सांगणार आहे, बाबांना तुम्ही तुमच्या बायका पोरं घ्या आणि आमच्या विभागात येऊन राहून बघा, कणी आम्ही दिवस रात्र लहान पोरं या बघा हे सगळे महिला मंडळ येऊन तुम्ही आमच्या विभागात बसा, म्हणजे तुम्हाला कळेल किती गरमी होते ती लोकांना। आणि तुम्ही साईडला फोन काढून ठेवताय, आम्ही फोन करतो तर तुम्ही फोन साईडला, आता आम्ही स्वतः बघितलं आमच्या डोळ्यांनी। एखादा आजारी माणूस असेल तो पण मरून जाईल, एवढी गरमी होते आम्हाला। आता ही तर झाली, याच्यामध्ये या वडाळा डेपोच्या बीएसटीला एवढी भीक लागली आहे, एवढी भीक लागली आहे, आमच्या लाईट बिलचा जर एकही दिवस जरी थकला तर एक्स्ट्रा पेनल्टी लावता आणि यांच्याकडे सर्व्हिसिंग साठी गाड्या पण नाही आणि माणसं पण नाही। यांना विचार हे सांगता पुऱ्या विभागासाठी एकच बीएसटीची गाडी आहे, ती पण जिप्सी आहे। बिला कशी झोपडपट्टीला देताय तुम्ही 2-2 हजार 3-3 हजार रुपये, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत का बिल मागायला आमच्याकडे? तेव्हा आम्ही भरतो ना, आम्ही पण घर काम करूनच भरतो। तुम्ही बिल्डिंग मधली लाईट घालून दाखवा आम्हाला एवढा टाइम, आम्ही बिल भरायला डगमगत नाही, मग तुम्ही आमची लाईट काय घालवता? चार्ज लावता आम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा गेला तरी बिलं भरायचीच नाही, लाईट। आणि इकडे आम्ही आलेलो आहे आता हे बघा, आता जो आम्ही आहे वडाळा वेदचा आंबेडकर कॉलेज इथला वडाळा डेपो इथल्या बीएसटी केंद्रावर आम्ही आलोय। अजूनही कुठल्या प्रकारची इथं आम्हाला सुविधा भेटत नाही। काल पण आमची जी लाईट गेली होती, अक्षरशः बीएसटीच्या गाडीला आम्ही बळजबरी घेऊन जाऊन आमची लाईट पहाटे 4 वाजता चालू केली आणि आजची पण परिस्थिती ती आहे, लाईट आमची जवळजवळ 10-10:30 लाईट गेलेली आहे। आताचे 12:30 वाजले, एकही बीएसटी अधिकारी आम्हाला उत्तर द्यायला तयार नाही। 11 वाजल्यापासून इथं बसले आम्ही, हे लोकांनी काही आमची कंप्लेंट लिहून घेतलेली नाहीये अजिबात। आता इथं हे महिला मंडळ अजूनही वडाळा पूर्व या विभागातून लोक या वडाळा डेपोच्या मार्गाने येत आहे। जर बीएसटी जर आम्हाला जर कुठली सोय देत नसेल तर आम्ही आमच्या बायका पोरं घेऊन वडाळा डेपो इथेच बसणार आहे। जोपर्यंत कायमस्वरूपी आमचं लाईटीचं प्रॉब्लेम हे लोक सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत इथून कुठलेही लोक हलणार नाही। तर बीएसटी प्रशासनाने ताबडतोब इथं लक्ष घालावे। वडाळा विभागाला वडाळा टीटी डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या इथल्या वडाळा डेपो इथं अक्षरशः बीएसटीला त्यांच्या सर्व्हिस गाड्याची भीक लागलेली आहे। त्यांच्याकडे गाड्या नाहीये, गाड्या विकून खाल्ल्या आहे की गाड्या भंगारमध्ये टाकल्या ते माहित नाही, पण आम्ही सामान्य लोक नियमितपणे आमचा लाईट बिल भरत असतो। एकही दिवस जरी चुकला तर पेनल्टी हे लोक मारतात, ती पेनल्टी माफ करत नाही। एका दिवसाची जरी लाईट गेली तर लाईट येण्यासाठी जवळजवळ 12 ते 15 तास लागतात। का बीएसटी काय सक्षम नाहीये? मग बरं आहे ना, खाजगीकरण होऊन जर अदानीला जर बीएसटी जात असेल, मग जेव्हा तुमच्या बायका पोरं जर रस्त्यावर येतील बीएसटी वाले तेव्हा तुम्ही म्हणणारे सामान्य माणसं आमच्यासाठी, पण सामान्य माणसासाठी बीएसटी काही करत नाही। त्यांच्या ज्या केबल आमच्या घरोघरी आहे, आमच्या इथं सीमा प्रकल्प आहे, त्यांच्या ज्या केबल आहेत त्याही जुन्या टाईपच्या आहे। त्यांचे बीएसटीचे अधिकारी स्वतःहून सांगता, अरे या केबल खूप जुन्या झाल्या, बुशी झाल्या, बाप दादाच्या जमान्यात झाल्या। अरे मग बाबांनो, बीएसटी वाल्यांनो,
तुम्हाला जर तुमचा डोक्याचा आणि अकलीचा जर भाग असेल तर त्या वायऱ्या बदला ना. आम्ही काय लाईट बिल भरत नाही. मग लाईट बिल जर आम्ही भरतोय तर नवीन प्रकारच्या वायरी लावा, जेणेकरून जर लोकांचा लोड वाढलाय. तुम्ही सांगताय तुम्हाला जी लाईट दिली आहे तो एक डिम बल्ब लावायला दिली आहे, एक पंखा लावायला दिली आहे आणि एक छोटीशी लाईट लावायला दिलेली आहे. जर आमचा जर लोड वाढला तर तुम्ही लाईट बिल पण वाढवताय ना. त्याप्रमाणे आमच्या विभागामध्ये वायरीची जी कंडिशन जी खराब झाली आहे ती पण सुरळीत करावी आणि लवकरात लवकर आम्हाला जर लाईटची सुविधा इथं उपलब्ध करून दिलेले एकही बीएसटी अधिकारी आमच्या संघ बोलायला पण तयार होत नाही. सांगता तुम्ही आमच्या खुर्चीवरून बघा आम्ही किती प्रेशर मध्ये काम करतो. अरे बाबांना काय प्रेशर मध्ये काम करता. वरती आम्ही फ्यूज कंट्रोलला गेल्यावर 4 एसी चालू, 3 माणसं, 2 गाद्या, 3 बेड, एवढी यांची झोपायची सोय इथं केलेली आहे. आणि इथे सगळ्या आमच्या माता या सगळ्याच्या सगळ्या इकडे उभे आहे. कृपया करून लवकरात लवकर आम्हाला बीएसटी तर्फे मदत मिळावी. आता आम्ही वरती फ्यूज कंट्रोललाही जातोय, तिथंही कंप्लेंट करतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथले जे कंट्रोलचे जे अधिकारी आहे त्यांच्याशी पण मी त्यांचं पण उत्तर तुम्ही ऐका. ते कुठल्या प्रकारचं आपल्याला उत्तर देता. बीएसटीचा अक्षरशः निष्काळजीपणाचा कहर झालेला आहे. आता आम्ही आलो इथे कंट्रोलच्या इकडे. या कंट्रोलला पण आम्ही इथं वारंवार विचारतोय साहेब काय सोल्युशन मिळणार आमच्या लाईटीला. आता वरती फॉल कंट्रोलला गेला होता साहेब तुम्ही? नाही गेलो. आम्ही जाऊचं का तुम्ही यायचं. सेवक कोण आहे बीएसटीचे. आम्ही सामान्य लोक किती फेऱ्या मारायच्या तुम्ही सांगा. आता बीएसटी एक काम करा, स्क्रूड्रायव्हर वगैरे पक्कड बिक्कड आम्हाला द्या, आम्हीच लाईटी रिपेअर करतो. जर आम्ही सगळ्यांना अधिकाऱ्यांपर्यंत करतायत ना साहेब ते वरची फर्स्ट फ्लोअरचं डिपार्टमेंट आहे, त्यांना आम्ही कधीच मेसेज दिलेला आहे तुमचा. किती मला एक सांगा प्रामाणिकपणे आपल्याकडे सर्व्हिसिंग साठी गाड्या किती आहे. गाडी तिथे एकच आहे त्यांना म्हणून म्हणलं किती गाड्या आहे. वडाळा विभागाला किती गाड्या आहे. एवढ्या मोठ्या विभागाला किती गाड्या आहे. तिथं वरती जरा जाऊन विचारा साहेब. इथं मला सांगा किती गाड्या आहे. लोक बघताय तुम्ही उत्तर द्या. म्हणूनच म्हटलं की तिथं वरती जाऊन आहे ना फॉल कंट्रोलला जाऊन विचारा ना साहेब. विचारतो मला तुम्ही सांगा. मी काय म्हणतो साहेब कंट्रोलला गाड्या किती आहे. ऐका ना कंट्रोलला गाड्या किती साहेब. म्हणून म्हणलं की जे डिपार्टमेंट तुमचं काम करताय ना तिथं जाऊन विचारा ना. मला एक सांगा तुम्ही बेसिक नॉलेज आहे साहेब. गाड्या किती आहे. 2 गाड्या आहेत. 2 गाड्या. विभाग केवढा आहे. लोकसंख्या केवढी आहे. अहो तिकडे जाऊन विचारा ना साहेब. तुम्ही जे आहे ना फॉल कंट्रोल डिपार्टमेंट तुम्हाला काय फ्यूज कंट्रोलने काय उत्तर दिलं. फ्यूज कंट्रोल आहे ना हे आम्ही जे मेसेज आमच्याकडे येतात ना ते सगळे मेसेज आम्ही त्याच्याकडे देत असतोय. तुम्ही जरा वरती जाऊन विचारा ना जे रिपेअर. चला आम्ही वरती जातोय. चला साहेब चला. बघितलं बीएसटीच्या अधिकाऱ्याचं उत्तर. अक्षरशः सांगतात तुम्ही वरती जावा आणि अधिकाऱ्यांना भेटा. लाईट बिल भरायला आपण, त्रास सहन करायला आपण, आणि हे सांगताय. आम्ही आता वरती फ्यूज कंट्रोललाही जातोय. तिकडचं पण उत्तर तुम्हाला दाखवतो त्यांचे काय प्रकारचे उत्तर आहे. हे लोक वडाळा विभागाला वारंवार लाईट जातीये पण कुठल्याही प्रकारची मदत करत नाही की कुठल्या प्रकारचं यांना गांभीर्य नाहीये. इथं सगळ्या आमच्या माता भगिनी सगळ्याच्या सगळ्या इथं बसलेल्या आहे आपले घरदार सोडून. आता आम्ही वरती फ्यूज कंट्रोलला जातोय. तिकडची सिच्युएशन तुम्हाला दाखवतो आणि तिकडचाही काही प्रकार आहे तो पण तुम्हाला दाखवतो. थोडा वेळ थांबा, फोन चालूच राहू द्या. कालपासून आम्ही वारंवार बीएसटीला येतोय. याच्या आधी पण येतोय. दर टायमाला काही ना काही तरी प्रॉब्लेम बीएसटी तर्फे आम्हाला मिळतच असतो. पण बीएसटीने कुठल्याही प्रकारचं सोल्युशन देत नाही. वायऱ्या जुन्या झाल्या तर वायऱ्याही बदलायला नाहीये. लोड वाढलाय सांगतात. मग लोड वाढलाय तर जुन्या प्रायव्हेट एखादा बिल्डर असला कोण असलं तर त्याला वेगळी लाईन देता. प्रायव्हेट बिल्डर साठी वेगळा प्लांट तयार करता. लाईन डिस्कनेक्ट होईल. प्रायव्हेट बिल्डर असेल तर त्याला वेगळा प्लांट दिला जातो, वेगळी केबल टाकली जाते, स्पेशल कनेक्शन त्याच्यासाठी केलं जातं. चालू आहे काय. त्याच्यासाठी लगेच आमच्या इथल्या प्रायव्हेट बिल्डरची जर लाईट गेली तर 5 मिनिटांमध्ये बीएसटीची स्पेशल गाडी येऊन त्याच्या इथं उभं राहते. पण सामान्य माणसाची जर लाईट जर गेली तर त्याला इथं वारंवार यावं लागतं आणि यांचे उद्धट उत्तर ऐकावं लागतात.
आता तुम्ही स्वतः बघितलंय, बीएसटीचा अधिकारी सांगतो आमच्याकडे फक्त 2 गाड्या आहेत. अख्खा विजयनगर, अँटोफिल, सायन कोळीवाडा, बरकत अली, कोरबा मिठागर, आनंदवाडी, या पंचशिला, या सर्व विभागासाठी फक्त 2च गाड्या, 2च गाड्या बीएसटीच्या. हा, हे बघा फ्यूज कंट्रोल आहे. वगैरे पण दाखवत मस्त बसले. साहेब काय आहे लाईटीचं काय वडाळा विभागाचं? वारंवार आम्ही लोक त्रास सहन करतोय, आम्हाला काय सोल्युशन? आता मी आलोय फ्यूज कंट्रोलला. साहेब काय होणार आहे? सॉल्व्ह होणार आहे का नाही? गाड्या किती आपल्याकडे? 2 आहेत. 2. विभाग केवढा मोठा आहे? विभाग केवढा मोठा आहे? कुठून तर कुठवर आहे? आपली हद्द कुठवर आहे? हद्द मला सांगा कुठपर्यंत आहे? सगळी पब्लिक बघतीये, ऑनलाईन मीडिया चालू आहे. वडाळा विभागासाठी बीएसटी फेल आहे की नाहीये? बीएसटी सक्षम आहे का ते सांगा. हॅलो, नाही उत्तर हा साहेब. हॅलो, बीएसटी बद्दल बोलतोय. लाईट आली का? हॅलो. हा, ते याच्या संगवी जवळ आहे का? कोकरी आगारला काय आहे? बघा बीएसटी किती सक्षम आहे. कोकरी आगर अँटोफिल पर्यंत लाईट गेली, यांच्याकडे गाड्या नाही, यांच्याकडे माणसं नाहीये, आणि इथलं यांची असलेली सोय बघा. हा, तुम्ही फायर ऑफिसर आहेत ना? हा, बोला ना मॅडम, काय झालं की? हो हो चालेल सर. हा, एडीपीचा पिलरचा नंबर हो करतो सर. हो करतो. हे बघा हा एवढा कंट्रोल सिस्टम, हे फोन, हा अधिकारी बघा. हा साहेब सांगा, आमचं वडाळा विभागाचं सोल्युशन सांगा. हो आहे साहेब, आम्ही करणार आहे. नाही कधी दर टायमाचा आमचा त्रास आहे का नाही? एवढा मोठा विभाग आहे, किती हा दररोजचा येतो आम्ही. किती गाड्या आहे वडाळा विभागाला? आपल्या 5222. हा ओके, बरं बरं. सांगा साहेब. कंप्लेंट आहे ना? आपल्याकडे 2च गाड्या आहेत. हा? दोन गाड्या दोन गाड्या, विभाग केवढा? 2 गाड्यांनी कसं काय होणार आहे? बीएसटी कडे माणसं नाही का? बिल किती खर्च? बिल आमचा रेग्युलर घेता का नाही? आमचा पेनल्टी घेता का नाही? मला सांगता आमचा लोड वाढला, हे वाढला म्हणतात, तर त्या हिशोबाने आमच्या युनिटचे पैसे घेता का नाही घेता? डिवाइड करा ना. डिवाइड सगळं करा. तुम्ही तुमचं सोल्युशन लावा. पब्लिक येऊन तुम्हाला शिकवणार का? तुमचे अधिकारी सांगता आमच्या खुर्चीवर येऊन बसा. किती त्रास आहे साहेब. ज्याला त्याला आपली नोकरी असती. हो साहेब, करणार सगळे तुमची कंप्लेंट आपले. कधी करणार? किती वाजताची लाईट गेली आहे? हो साहेब, कंप्लेंट पुऱ्या विभागाची लाईट गेलेली आहे, तरी बीएसटी हातावर हात धरून बसलेली आहे. पण माणसं आले. हा मग ते पण आलेले आहे ना. तुम्ही कुठून आले? आम्ही पण वडाळ्यावरून आल्या. बरोबर ना? गणेश नगरला ना? हा तुम्ही हा नेहमीचा त्रास आहे का तुमचा? का आजचा आहे? हा होत आहे काय सोल्युशन? बीएसटी काय करते काय? मला सांगा. बीएसटी जर आमची जर लाईट गेली तर त्या दिवसाचं बिल आम्हाला माफ करणार का? कशाला उडतील ते? फ्यूज का उडतील? बीएसटी त्यांच्या तर्फे काही युक्ती लावणार आहे का नाही? हॅलो, हा, हे बघा वारंवार सगळ्यांच्या कंप्लेंट येत आहे, 7000. आणि माणसं पण नाही यांच्याकडे गाडी पण नाहीये. मग बीएसटी अदानीला जर गेली तर अदानीवाला एका पायावर पळेल, न तर एखाद्या प्रायव्हेट बिल्डरचा जर एखाद्या प्रायव्हेट बिल्डरची जर लाईट गेली तर हे लोक अर्ध्या झोपेतून त्यांच्या घरी जातील. साहेब तुमची लाईट आम्ही आणतो का? बिल्डर यांना प्यार आहे, हा सगळं काही यांना प्यार आहे, पण आपल्या गरिबाने आणि सामान्य माणसांची यांना काही कदर पडलेली नाहीये. हा काही कदर पडलेली नाहीये. अजूनपर्यंत हे लोक सोल्युशन देत नाही. हेच यांच्या प्रश्नावरचं उत्तर शोधताय. आम्हाला उत्तर काय आहे आणि आम्हाला प्रश्न काय आहे? यांच्याकडे मॅन पॉवर पण नाहीये, यांच्याकडे साधन नाहीये, यांच्याकडे गाडी नाहीये. मग वडाळा या इतर बीएसटीचं डिपार्टमेंट काय काम करतंय?
लाईट गेली तर लाईट गेली तर 15-15, 16-16 तास लोकांना अंधारात राहावं लागतं, गरमीच्या ठिकाणी बसावं लागतं, तरीही हे लोक सोल्युशन देत नाही. ते इकडे जातो वडाला ईस्ट आणि कोरबा मिठा घरला, इथं सगळी पब्लिक येते, ते सोडा जाऊ दे, ते एकाच याच्यावर राहू नका. तर हा कुठे आता गाडी कुठे आहे त्यांची? भारती कमलानगर मध्ये. कोरबा मिठा घरमध्ये जावं तर जरा. म्हणजे आम्ही आलो नसतो तर 5-6 वाजवले हो साहेब, तिथे पण सगळ्यांचेच आले. तुम्ही कुठून आले? आता गाडी किती वेळात पोहोचते? हा, काल पण काल 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 तुम्ही नव्हते, दुसरे अधिकारी होते. अक्षरशः आम्ही इथे येऊन विजयनगरला गेलो, विजयनगरवरून आम्ही गाडी घेतली. तिकडचे लोक अक्षरशः त्यांची 8 वाजल्यापासून लाईट गेली होती, त्यांची लाईट 4 वाजता आणली. त्याच्यानंतर आमच्या कोरबा मिठागर विभागाची लाईट आणली. बीएसटीकडे माणसं नाहीये का साधन नाही का बीएसटीला कामं जमत नाही? हो साहेब, जे आहे ते करतोयच ना आम्ही सगळे. अहो काय करताय मग? कळवा ना वरच्या अधिकारीला, अदर सोर्सला दुसऱ्या डिपार्टमेंटच्या माणसांना मागवा ना. हो, सगळेच इकडेच कंप्लेंट आल्यात साहेब भरपूर. अहो मग कंप्लेंट आली तर मग बीएसटी करणार काय? हे बघा, हे सगळेच्या सगळे विभाग, सगळे लोक इकडे येत आहे. असं एक एक करून पुरा कोरबा मिठागर आज बीएसटी डेपोला येऊन थांबणार आहे. लाईट गेली की वडाळा, कोरबा मिठागर, संपूर्ण गणेश नगर, पंचशिला नगर, सगळाचा सगळा विभाग इकडे येणार आहे साहेब. हा, तुम्ही काय ते सोल्युशन द्या, नाहीतर एक बोलू तुझ्या साहेब, पेशंट जाऊ द्या ना. हा द्या ना तुम्ही, सगळं ऑनलाईन, सगळी पब्लिक बघतीये. फोन सुद्धा कॉलही जात. अहो साहेब, फोन उचलता का? मला ते सांगा. फोन पण उचलत नाही. आम्ही सगळं करतो कंप्लेंट. हॅलो, फोन उचलता का? पब्लिक फोन करते, त्यांचे फोन तरी होत का? साहेब आले त्यांना विचारा, उचलतो वडाला ईस्ट संघवी ते आहे हॉस्पिटलकडे काहीतरी आलंय. हा, जवळपास 15-20 लवकर तिथलेच जावं आहे. बनवते. हा जरा 5 मिनिट मी फोन करतो. अरे ए काय काय त्रास आहे सांग? खूप त्रास आहे. माझे 2 लहान पोरं साहेब, झोपले नाही अजून. ते एसी लावा बोलतात, काय करणार? तिकडे पाठवतोय आम्ही गाडी. गाडी गेली तिकडे, तुम्ही आहे ना तिकडे थांबा. नाही नाही, आमचे पण माणसं तिकडे आहे. गाडी जाता आमचा पोपट होतो नेहमी. गाडी येते. लोकांनी विजयनगरवरनं गाडी घेऊन आलो होतो, तुम्ही काय सांगता आम्हाला? मग असे तुम्ही नेहमी बोलता साहेब. गाडी हो पाठवा. साहेब, हॅलो. आताच बोलतोय, गायकवाड साहेब हा, आहेत, बोला. येतात तिकडे गाडी. आता ते एक्झॅक्टली कुठे? किधर? भारती कमलानगर मध्ये. भारती कमलानगर. ठीक आहे, तुम्ही जवळपास आमची माणसं उभे आहे. उभ आहे, गाडी तिकडे गेली. हा. तुम्ही तिथं पोहोचतो, आम्हाला फोन करा, आम्ही किधर आहे? निघतो. अरे अक्षरशः कालचा किस्सा आहे. विजयनगरची लाईट गेली होती तर विजयनगरचे लोक एवढे वैतागले होते की त्यांनी बीएसटी वाल्यांना थांबून ठेवलं, कारण की त्या लोकांना लाईटीचं कामच जमत नव्हतं. अक्षरशः दुसरं टेक्निकल टीम आली आणि त्यांनी काम करून दिलं. वो टेम्पररी देना है वो ना. हाँ, टाइम लगेगा जरा, रुको जरा. हाँ, दिया है, गाड़ी को दिया है, हम कॉल देंगे आपको. हाँ, ठीक है. हेलो. हाँ, आप गेले ते गेले. हाँ? हो हो, ठीक आहे. हॅलो, बरोबर, ठीक आहे. आहे सगळे जण की गेले सगळे जण की चला ठीक आहे. साहेब तुमचं नाव काय? आपडे. आपडे. आणि साहेब आपलं हा? झोन डिव्हिजन का नाही करत? पाटील साहेब, अहो, प्रत्येक झोनचं एक डिव्हिजन आहे ना. नाही नाही, पण कसं आहे माहिती आहे का, लाईट गेली ना तर त्या कंपनीमधून, त्या हॉस्पिटलमधून लाईट दिलेली बरोबर आम्हाला, हा हा, पूर्ण वडा, कोरबा, मिठागर. बरं. तो झोन डिव्हिजन करा ना तुम्ही. गणेश नगरला लाईट आहे, आनंद नगरला लाईट आहे, दुसऱ्या एरियामध्ये लाईट आहे. आमच्या एरियातलीच का प्रॉब्लेम अहो होतो? तसं नाही, सगळीकडचीच कंप्लेंट आहे आपल्याकडे. हे बरोबर आहे, मान्य आहे सगळ्या आम्हाला, एरियातल्या पण ना. हे काय बोलतो, झोन डिव्हिजन करा ना तुम्ही. त्या ऍप्लिकेशन द्या वरच्या लेवलला, डिव्हिजन डिवाइड करा. divide करा ना. आता इथं लोक यांना आयडिया सांगताय, पण साहेब अधिकारी आम्हाला सांगताय त्यांना काही यांना झोन डिव्हिजन वगैरे जमत नाही. अक्षरशः एवढ्या विभागामध्ये फक्त 2च गाड्या,
बीएसटीला मला वाटतं आपल्या कोरबा मिठागर संपूर्ण वडाळा विभागाने वर्गणी काढून यांना एक हातगाडी तरी दिली पाहिजे, सामान आणून बीएसटीचं आपल्या विभागाला काम करणं. साहेब हातगाडी चालेल? हो साहेब तसं नाही, गाड्याने हातगाडी चालेल तर हे आपलं एक काम कर, सगळ्या पोरांना सांगा हातगाड्या आम्ही हातगाडी यांना आणून देतो. आपल्या वडाळा विभागातर्फे हातगाडी यांना गिफ्ट दिली जाईल. इंदिरानगरची लाईट हातगाडी यांना गिफ्ट करूया. यांच्याकडे गाडी पण नाहीये, यांच्याकडे माणसं पण नाहीये आणि यांच्याकडे काही प्रकारचं सोल्युशन नाहीये. डिस्ट्रीब्युटर प्रत्येकाचं वेगवेगळेच आहेत साहेब. मग लाईट पूर्ण गेली ना आमची. आम्ही काय करायचं? हे डिस्ट्रीब्युटरचं ते आता हे 4 दिवसापासून आम्हाला कंटिन्यू त्रास होतो. 4 बंद टायमाला आहे साहेब नेहमी पावसाळा चालू आहे. आता कंटिन्यू चालू आहे. गरमीमध्ये तरी त्रास आहे. ऍटलीस्ट करू तुमचे लोक म्हणतात की पावसामध्ये आम्ही कामं नाही करत, ह्या सुद्धा तुमच्या कंप्लेंट. आणि महत्वाचं साहेब आपला विभाग सीमा सेक्शन आहे, सीमा सेक्शनच्या रात्रीच्या कामं पण नाही करत तुम्ही लोक. अहो सीमा सेक्शन वेगळं आहे. आपण फ्यूज कंट्रोल वगैरे सगळं आहे ना, शेवटी बीएसटीच्या अंडर आहे का नाही? तुम्ही अंगावरची बाजू झटकताय का? नाही बांगा सीमावाले आले तर सीमावाले सरळ म्हणतात सकाळच्या पहिल्या शिपवले येतील, त्या 11 वाजता येतील तेव्हा, तोपर्यंत रात्रभर. म्हणजे सीमाचं पण सोल्युशन नाही, केबलचं सोल्युशन नाही, गाडीचं सोल्युशन नाही, माणसांचं सोल्युशन नाही. मग आता कसलं सोल्युशन तुम्ही देणार ते सांगा. आम्ही हातगाडीचं सोल्युशन देणार आहे. हो गाडी आम्ही पाठवले साहेब, गाडी अटेंड करेल मेसेज तुमचा. किती अहो पण पहिल्या गाड्या तर वाढवा. हे पब्लिक आहे ना, ऐका इथून ते म्हणतात आमच्या घरी आहेत आम्ही कन्फर्म करू. पहिले ते चालू करा सप्लाय. वरचं ऑफिस ना अनेक आहे, तिथे जाऊन भेटा, ते आमचे वरिष्ठ पुढे आहेत. अनेक डेपोला काय नाव काय साहेबांचं? तिथे आमचे तावरे साहेब आहेत. आमचं डिव्हिजन चेंज करून द्या. कोरबा मिठागर वेगळं करा, आनंदवाडी वेगळं करा. ते साहेब तुमची कंप्लेंट तिथे जाऊन करा, आम्ही सांगतो. ठीक आहे, लेखी निवेदन देतो मी त्यांना. आम्ही त्यांना सांगतो. कन्फर्म करतो. तुम्ही निघा तिकडे. अजूनही बीएसटीचे अधिकारी आम्हाला सांगतात तुम्ही वरच्या साहेबांना भेटा, पण जर साहेबात तुमच्याकडे पॉवर आहे तर तुम्ही इमर्जन्सीला कळू शकता का नाही? आम्हाला या विभागामध्ये इमर्जन्सी पडली, तुम्ही इमर्जन्सी दुसऱ्या डिपार्टमेंटची मदत मागू शकता का नाही? दुसऱ्या डिपार्टमेंटची मागवा ना. बाकीचे जे दुसरे विभाग आहे, बीएसटीचा सगळा एक विभाग आहे. तुम्ही सांगा वडाळा विभागाच्या कोरबा मिठागर मध्ये आम्हाला इमर्जन्सी पडली आहे, मदत हवी का? मदत फायर ब्रिगेड वाले येतात का नाही दुसऱ्या डिपार्टमेंटच्या मदतीला? मग बीएसटी वाले विभाग का सुविधा नाही भेटत. मदतीला? अख्ख्या विभागाची लाईट गेलेली आहे. हा? हो साहेब ते सगळं करतोय आम्ही, एकमेकाची गाड्या मागवतोय ना. किती काल पण नाही, काल आम्हाला गाडी जाऊन उचलावं लागली साहेब. अहो ते कंप्लेंट आहेत ना. मग आम्ही आमच्या नोकऱ्यांचे राजीनामा देतो आणि यांची चाकरी करत बसतो. ए चालेल का रे बाबांनो? साहेब बोलतात ना, आता आपल्याला आहे ना काय करावं लागेल, अनेक डेपोला एक लेटर द्यावा. अरे अनेक डेपोला आनंदवाडीचा झोन वेगळा करून घ्यायचा. अनेक डेपोला झोन वेगळा करून घ्यायचा. अनेक डेपोला मी एक लेटर दिलेलं आहे. त्या लेटरला मी इथं गेलो 7व्या माळ्यावर, लेटर दिलं. तिथं ती मॅडम होती, त्या मॅडमनी सांगितलं हे आमच्याकडनं येत, तुम्ही आणि कागरला जा. आणि कागरला गेलो तो आणि कागरचा ते लेटर आहे माझ्याकडे, मी दाखवतो, सगळ्यांना डिस्पॅच पण करेल. त्याच्यानंतर त्या टायमाला त्या साहेबांनी सांगितलं आमच्याकडे नाहीये, वडाळा डेपोला जा. म्हणजे मोठे अधिकारी बोलतो ते फक्त पगार घ्यायला की काय जिम्मेदारी ढकलून टाकतात. शेवटी बळजबरी डिस्पॅच त्यांना द्यावा लागतो. करून घेणं भाग आहे आपल्याला या गोष्टी. टाइम लागेल जरा. ठीक आहे. करून घेणं जरुरी. किती अर्ध्या टाकलं तरी काम नाही करणार. हॅलो. हा त्याला पेशन्स पण लागतं ना. पुढं 10 मारून असं ते पहिले पुरा ग्रुप जाईल. त्या नाण्याचा मीटर कापून द्यायला. स्टाफ बघ किती दिसतात तुला. 23,000 रुपये थकला त्याचा मीटर कापून द्यायला रोकडे. जवळजवळ खाली 15 ते 20 महिला पण येऊन बसल्या. महिला आताचे किती वाजले आता? 1:15 वाजल्या. आपल्या घरातल्या माता भगिनी या वडाळा डेपोच्या किनाऱ्यावर येऊन बसले. लाईटीची भीक मागता यांच्याकडे, पण हे अजून लाईटीची भीक नाही. हे नुसतं हॅलो 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 चालू आहे यांचं, गाडी मागवायचं. आपल्या विभागामध्ये चांगले चांगले नेते मंडळी समाजसेवक आहे. बाबांनो आम्हाला गरज आहे सर्वांची आम्हाला समाजसेवकांची, सर्व नेते मंडळांची. आणि आपण जो वडाळा विभाग राहतो हा मनोजभाई संसारे यांचा विभाग आहे. या विभागाची जर हालत जर अशी होत असेल तर काय बोलावं? आंबेडकरी चळवळींचे नेते मनोजभाई संसारे यांचा कोरबा मिठागराचा हा विभाग आहे. या विभागामध्ये जर लाईट जातीये आणि कुठलाही प्रशासन जर इथं लक्ष देत नाही तर कोणाकडे आम्ही न्याय मागावा?
इथं अधिकारी नुसतं फोन करत बसलेही पण त्यांना पण गाडीवाले कुठल्याही व्हॅल्यू देत नाही. 143 जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनी लवकरात लवकर वडाळा डेपो इथे यावं आणि साहेबांना मला वाटतं उचलून घ्यावं की त्यांचे हातपाय पाडावं की काय करावं की त्यांचं कौतुक करावं. त्या कौतुक समारंभासाठी जरी आपण इकडे आलं तर लवकरात लवकर आपल्याला लाईट भेटेल, नेहमीच यांचं सोल्युशन तरी मिटून जाईल. 900 478 3308 N7002 तांबे साहेबांना कुठले माहिती बीएडचं. ड्रिपिंग आहे. हा ते नेटवर्क चेंजेस करतात. ही पायी यांची सोय. यायला आल्या तिकडे गाडी. फोन केलाय ना त्यांना. सगळे पब्लिक आली जवळपास 10-15 खाली महिला आहे, बोलून घेऊ. 15 ते 20 महिला पण आल्या खाली. मला माहित आहे ना काही condition आहे. हा कोरबा ते गणेश नगर. मी एक पर्सनली भेटायला तुम्हाला आणि मला एक त्या साहेबांना द्या, आम्ही देतो का? मी एक लेटर टाकून देतो आणि मला 2 डिव्हिजन मी करून काय द्या. बिल्डिंग मध्ये राहत नाही. मी झोपडपट्टीत आता तिथे ट्रिपिंग आहे का काय ते बी नाही समजत. ट्रिपिंग आहे. एक MPS पण फायर आहे 309 फायर ब्रिगेड वाल्यांचा फोन आला होता. हा कोरबा मिठा करला. हा गणेश नगर नका सांगू हो, ते हे सांगा ती बरकत अली नाका. बरकत अली नाका. कॅन्सर हॉस्पिटल नवीन बनलंय ना तिथे हॉस्पिटल झालं ना आईज हॉस्पिटल तिथे. हा. MPS 309. हा सीरियस प्लुटो काय आता गेले कोरबा मिठा करला. अरे हा मॅसेज जास्त आहे ना तिकडे. काय काय समजत नाही. लाईट आली की चेक करत होती. लाईट आली. तुमच्या घरी इथे कन्फर्म केले. आता आम्ही इथं पाठपुरवठा घेतोय, काय सोल्युशन भेटते ते बघतो, नाही तर थोड्या वेळाने परत सगळ्यांना कळवतो. धन्यवाद. हा